आरोप झालेले आहेत। एक तर बीडमध्येच हार्वेस्टरचा घोटाळा, त्याच्यानंतर बीडमध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पीक विमा घोटाळा, हे दोन मोठे घोटाळे झालेले आहेत आणि त्याचे कागदपत्र हार्वेस्टर आणि पीक विमाचे हे सगळे तुमच्या चॅनल्सवर आहेत। आणि हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो, हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला, मंत्रालयाकडून झालेला आहे। तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल, या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे, ती पाठवलेली आहे। याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे। आणि तीन महत्त्वाचे मुद्दे जे बीड संदर्भात आहेत, एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय DCMना दिली आणि DCMचं स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की आणि पुण्याचे पालकमंत्री आणि DCM असं म्हणाले की ऑफिस ऑफ प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत, आता मुख्यमंत्री निर्णय घेतील। त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतील। त्यानंतर काल तुमच्या चॅनलवर मी एक प्रेस पाहिली, त्याच्यामध्ये 16 कोटी रुपयाचा आरोप हा एक आहे आणि त्यानंतर सुरेश धसांनी काल आणखीन काल त्यांनी बोगस, हे बघा इथे लिहिलेलं आहे वर्तमानपत्राचं आहे, नॉट अ सिंगल वर्क डन इन परली येट 73 कोर्स बोगस बिल, ही आजचा वर्तमानपत्रातली बातमी आहे आजच्या। तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत मी पुन्हा रिपीट करते म्हणजे एखादा राहायला नको, हार्वेस्टर आणि पीक विम्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, हे दोन आरोप आहेत, हार्वेस्टरचे आणि भ्रष्टाचाराचे, आणि त्याचं कन्फर्मेशन हे मी विरोधात आहे म्हणून माझ्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका, पण ह्याच सरकारमधले जे मंत्री आहेत शेती त्यांनी कन्फर्म केलंय, याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडच्या DPDC झाली पाहिजे। हार्वेस्टर आणि पीक विमाचा भ्रष्टाचार एक, दुसरं ऑफिस ऑफ प्रॉफिट ज्याचे कागदपत्र बीड आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पाहिलेले आहेत, त्याच्यावर पुढे काय झालं आणि त्याच्यानंतर हे 70-75 कोटी रुपयाची कालची जी प्रेस सुरेश धसांनी गेली आणि आज सगळ्या वर्तमानपत्रात त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। आणि 30 दिवस गेले 30-35 दिवस सुरेश धस, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, श्री सोळंकी, मला वाटतं तेही आजच्या DPDCत असतील कारण का तेही त्याच जिल्ह्यात मधले आहेत। त्यानंतर नमिताताई स्वतः असेंब्लीमध्ये बोललेले आहेत, अशी म्हणजे जवळपास बजरंगाप्पा सोनवणे तिथले खासदार आहेत तेही DPDCला इन्व्हायटेड असतील, बरोबर आहे। हा विषयाची सुरुवात कोणी केली तर बजरंगाप्पा सोनवणेंनी केली आणि पहिली मागणी की ज्यांनी खून झाला, या देशाला कळलं कसं की बीड आणि परभणीमध्ये घटना झाल्या, या दोन खून झाले, या हत्या झाला, ह्याची सुरुवात किंवा ह्याला वाचा फोडायची काम कोणी केलं, हे जबाबदारीने बजरंगाप्पा सोनवणेंनी केलं। आणि आज हे सगळे विषय म्हणजे बजरंगाप्पांनी केलेले आरोप, संदीप क्षीरसागरांनी केलेले आरोप, सुरेश धसांनी केलेले आरोप, त्यानंतर नमिता मुंदडांनी केलेले आरोप, सोलंकीजींनी केलेले आरोप, हे सगळे जे आहेत हे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत बीडचे, या सगळ्यांनी गेल्या 50 दिवसात केलेले आरोप प्रत्यारोप आहेत। माझी अपेक्षा आहे की ह्याच्यात महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ह्याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा, अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते। कारण का आज तिथे योगायोगाने तिथली DPDC आहे, हा पहिला मुद्दा। त्याच्यानंतर 51 दिवस फरार असलेली व्यक्ती आहे कुठे, अशी गायब कशी होऊ शकते, पोलीस यंत्रणा काय करते? आणि जोपर्यंत बीड आणि परभणी, सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्त बसणार नाही। पण अजित पवार बीडमध्ये जाऊन सज्जड दम देत आहे। खंडणी प्रकरणातील खरंच सगळी प्रकरणं आता तिथून उघडकीस आलेले आहेत, मात्र आता ते तिथे जाऊन म्हणतात की मी जर या प्रकरणात कोणी सापडलं तर त्याला मागे पुढे न पाहता ठोस कारवाई करेन किंवा मोकाची कारवाई करेन। एक तर सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमानियांनी DCM
ला दिलेले आहेत हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे. आणि DCM असं म्हणाले की आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्री मला वाटतं प्रचारासाठी दिल्लीला गेलेत असं तुमच्या चॅनलवरनं कळतंय. त्याच्यामुळे गेले मीही ट्विट करणार आहे, मीही आज दिल्लीत जाणार आहे, पण ते कदाचित प्रचारात असतील. मला पार्लमेंटमध्ये हे सगळे मुद्दे मांडावे लागतील. त्यामुळे मी पार्लमेंटमध्ये असणार आहे पुढचे काही दिवस. तर पार्लमेंटमध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळीस पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत. महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी, भ्रष्टाचार, एक्स्टॉर्शन हे सगळं चाललंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत. आणि मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांचे जे खासदार आहेत त्यांचीही भेट दिल्लीत घेणार आहे पार्लमेंटमध्ये. 31 आणि 1 ला माझी भेट होईलच. आणि त्यांना विनंती करणार आहे की जसं महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष मिळून या सगळ्या बीडच्या ही जी घटना आहे याच्यावर पूर्ण ताकदीने सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभं राहिले, तसं माणुसकीच्या नात्याने आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी याच्यासाठी हाऊसमध्ये लढलं पाहिजे. आपण सगळ्यांनी अमित शहाजींची वेळ घेतली पाहिजे. अमित शहाजींना माहिती दिली पाहिजे की बघा तुमच्या राज्यात चाललंय तरी काय. त्याच्यामुळे कदाचित अमितभाई शहांना ही माहिती नसतील गोष्टी महाराष्ट्रात काय चालल्या आहेत. तर आमची नैतिक जबाबदारी आहे. मी स्वतः अमितभाई शहांची वेळ घेऊन, बजरंग अप्पा सोनवणे आणि सगळ्या खासदारांना घेऊन अमितभाई शहांची वेळ मागून त्यांना ह्या सगळ्याची मी स्वतः माहिती देणार. मी गेले 50 दिवस आमच्या सगळ्यांचीच मागणी